नमस्कार येवकार तुमकां सध्या जिल्हा पंचायतीची कॅम्पेन स्टार्ट आसा आणि जशें तुमी जाणा आमी वेगवेगळ्या मतदारसंघांत वचून तुमचे मुखार कॅम्पेन कवर करून तुमचे मुखार हाडटा। आयची जी कॅम्पेन आसा इट इज अ स्टार स्टडेड कॅम्पेन, कारण आमी आज ट्रॅक करतले चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हांकां आणि ते दोन मतदारसंघांनी वतले। एक मतदारसंघ आसा तो सेंटाक्रूज। आता सेंटाक्रूज मतदारसंघ म्हणटकर सगळ्यांक दिसता आसत चिंबेल बिंबेल सगळ्यांक मिक्स, पूण जिल्हा पंचायतीचो सेंटाक्रूज मतदारसंघ आमी उलयता तेन्ना पार्ट ऑफ सेंटाक्रूज एंड पार्ट ऑफ सांत आंद्रे मतदारसंघ आसा। सो ह्या मतदारसंघाचेर दोन प्रभाव आसा, एक म्हणजे रुडॉल्फ जो सध्या भाजपान आसा आणि दुसरो म्हणजे RGP रेव्होल्युशनरी गोवन पक्ष, कारण विरेश बोरकार हांगा आसा। आमी आणि दुसरो मतदारसंघ जे वतले जिल्हा पंचायतीचे मुख्यमंत्री ते म्हणजे खोर्ली। आता खोर्ली मतदारसंघ इज पार्ट ऑफ कुंभारजुवा कॉन्स्टिट्युएन्सी। हाजे पयलीं आमी गोवा फॉरवर्डाची ते कॅम्पेन कवर केला, सो यू ऑल नो वॉट इज खोर्ली। सो ह्या दोन्ही मतदारसंघात तांचे बरोबर भोंवतले आणि तांचे कडेन उलयतले आणि जाणा जावन घेतले पल्स भारतीय जनता पक्षाक कशें दिसता की जिल्हा पंचायत इलेक्शन वील दे स्केल थ्रू। आणि हे इलेक्शन त्या टायमार जाता जेन्ना आरपोरा नायट क्लब ट्रेजेडी जाल्या, 25 लोक मेला आणि खंय तरी एक रोश आसा सरकाराचेर, खंय तरी बोवाळ चल्ला की हांगा क्लियरन्सीस सारक्यो दिवनाशिल्ल्यो। ह्यो सगळ्यो गजाली चालू आसतना मुख्यमंत्र्यांक कशें दिसता कितें दिसता ते विचारतले। सो स्टे विथ अस एज वी गो अँड कवर दीस एंटायर कॅम्पेन। फायनली CM has arrived. We will travel with him. तांचे बरोबर ट्रॅव्हल करतले अँड वी विल ट्रॅक हिज इलेक्शन कॅम्पेन। आज आम्ही आमच्या झडपी कॅन्डिडेट सोनिया विदेश नायक सांताक्रुजाचे BJPचे ऑफिस ओपन केला। सर आमचे माननीय डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हातान आणि आयच्यान आमचे ऑफिस ओपन आसतले जेन्ना हांव सगळ्या जागी मागता की 20 तारखेक डिसेंबराच्या सगळ्यांनी भायर सरून कमळाचेर शिक्को मारून आमच्या सोनियाक निवडून हाडचे। जिल्हा पंचायत सांताक्रूज सोनिया विदेश नायक कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीचो त्याच्या ऑफिशियल कार्यालयाचे उद्घाटन आताच केला। कार्यालयाच्या उद्घाटनाक आमचे आमदार बाब रुडॉल्फ, माजी आमदार बाब सेल्वेर, आमचे मंडळ अध्यक्ष पंच, बाकी सगळे असंख्य कार्यकर्ते हांगासर आसा। सगळ्या लोकांक आव्हान करता की जिल्हा पंचायतचे आमचे जे इलेक्शन कार्यालय जे आसा ते परमनंट कार्यालय करपा खातीर तुम्ही सगळ्या जाणांनी आमचे बाय आमचे सोनिया विदेश नायक हाका खूब मतांनी निवडून हाडचे। लोकांची अशाच पद्दतीन भारतीय जनता पार्टी सदोदीत अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या 3 तत्वांचेर काम करता। ते काम करपाक आमकां तेंच्यांनी सगळ्या लोकांनी सहकार्य करचें। मागता की इन फ्युचर ह्या ऑफिसांतल्यान आमकां सगळ्या लोकांची सेवा करपाक मेळटली, ही संद सोनिया नायक हाका दिवची। हांव परत एकदा ताका खूब खूब शुभेच्छा दिता। जमिल्ल्या कार्यकर्त्यांक आव्हान करता की 20 तारखेपर्यंत सगळ्या लोकां कडेन वचून सगळ्या जाणांनी कमळाचेर वोट करपा खातीर सगळ्या जाणांक आव्हान करचें आणि खूब मोठ्या प्रमाणात मतदान करून ताका जिखोवचें। एकच सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आहे, देव बरें। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, वंदे मातरम, वंदे मातरम। डॉक्टर प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर तुमचे बरोबर वी आर ट्रॅकिंग यू फॉर द कॅम्पेन। सो फर्स्ट आसतलेच तेजे नंतर तरी पूण हांगा जिल्हा पंचायत इलेक्शन्स ही हाय प्रोफायल स्टार स्टडीड जाला। हांगा अरविंद केजरीवाल जे 2 टायम्स फॉर्मर CM आसा, 2 टायम्स CM ऑफ दिल्ली वॉज फॉर्मर CM, ते आयिल्ले आसा आणि सेम कॉन्स्टिट्युएन्सीन आज तुमीय भोंवता। म्हाका दिसता की बाय आमचे सोनिया विदेश नायक हे आमचे हांगासले भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट आसा, त्याच्या कार्यालयाच्या इनॉग्रेशनाक आशिल्लो।
तेंच्यांनी जिल्हा पंचायतीक इतकी व्हडली हायप, कारण बीइंग एज अ चीफ मिनिस्टर जिल्हा पंचायतीक इलेक्शनाचें कॅम्पेन करप हें म्हजें काम, पण एका राज्याचो मुख्यमंत्री हांगासर येवन तेणी कॅम्पेन करप हें म्हाका दिसता म्हाका पटूंक ना. म्हणजे तेंच्यांनी इतकी हायप कित्याक दिल्या म्हणून, काय कदाचित तो सद्या बेकार आसतलो म्हणून तेणें थारायलां की गोंयांत वचून सद्या तरी कॅम्पेन करुया किंवा टूर करुया. बट एनी हाव म्हाका खात्री आसा जरी हांगासर कोणूय आयलो, खंयच्या राज्याचो मुख्यमंत्री आयलो, आम आदमी लोकांचो विश्वास हो भारतीय जनता पार्टीचेर आसा, म्हजेर आसा, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीचेर, आमचो हांगासर काम करपी बाब रुडॉल्फ सिल्वर यांचे सगळे कार्यकर्ते जे आमी जेका म्हणटा की अंत्योदय म्हणजे लास्ट पर्सन इन द कम्युनिटी हेज्या पर्यंत भारतीय जनता पार्टी पावता आनी सदुतीत आमचे कार्यकर्ते पंच सरपंच हे सदुतीत काम करता. त्या खातीर कोण केजरीवाल येवं किंवा आनी कोण येवं, लोकांचो विश्वास हो भारतीय जनता पार्टीचेरूच आसतलो, मोदीचेर आसतलो. त्या खातीर केजरीवाल येयलो म्हणून फरक पडपाचो ना. आनी ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन तरी हांव 100% सांगता बाय सोनिया नायक आमचे जे 100% जिखतले. एज अ चीफ मिनिस्टर एज अ चीफ मिनिस्टर दिल्लीच्यान बी कोण हाडपाची दिल्लीच्यान आमकां हाडपाची कांय गरज ना. एज अ गोंयांत बाकीचे आमचे आमदार प्रत्येक मतदारसंघात सगळे मंत्री आहेत ते तेज्या मतदारसंघात काम करतात. दोन दुसरो हांगासलो थंय सुद्दां कोण वचूंक ना अजून, सगळे जाण आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीन करता. ओके, वील मीट यू दॅट येस. सेंटाक्रूज कॉन्स्टिट्युएन्सी हाजें कंपोजिशन जर पळयत जाल्यार मेजॉरिटी पार्ट पडटा सांतांद्री मतदारसंघात, आनी ताका लागून चॅलेंज ही आसा की भारतीय जनता पक्षाक थंय मतां मेळोवप ही एक डिफिकल्ट टास्क जावपाक शकता. कारण फाटल्या फावटी आमी पळयलें तांचो कॅन्डिडेट हांगा हरलो आनी RGPचो कॅन्डिडेट हांगा जिखून आयिल्लो आसा. दुसरे वटेन जो पार्ट ऑफ सेंटाक्रूज आसा तो जर आमी पळयत जाल्यार तो पडटा रुडॉल्फाक. लास्ट टायम रुडॉल्फ काँग्रेसीचेर आयिल्लो. सो नाव द चॅलेंज देर इज टू मेक शुअर दॅट पीपल वोट फॉर BJP. म्हणजे जमिल्ल्या म्हज्या मोगाळ भयणीनो आनी भावानो, हांव येता त्या 20 तारखेक तुमकां आव्हान करपाक आयलां, तुमकां सांगपाक आयलां की तुमचें मत कमळाचेर मारचें म्हणून. कमळाचेर इतक्याच खातीर मारचें, फाटले फावटी जी चूक जाल्या थोड्या मतांनी आमचो सिल्वर पडला आनी आतां सिल्वर पडल्या उपरांत हांगासर कितें चल्लां तें तुमी सगळ्या जाणांनी पळयलां. नाका जाल्ल्यो रॉंग मेसेजी लोकां मदीं दिवपाचें काम सातत्यान हे RGचे लोक करता. आतांच पळयतालो की लोकांक नाका जाल्यार आमकां कित्याक जाय रस्तो तो. हय रे, RP प्लॅनाचेर व्हडलो रोड आसतलो, आमी लोकांकूच नाका. हांव जर ताका सांगता तूं पंचायतीन ठराव घे की रोड जो आहा पळय न्ही एक्जिस्टींग तितकोच पुरो, आमकां तेज्या वयर आनीक नाका, आमी तितकोच करून दिता, आनीक जो रस्तो वाडयना. इंटरनल रोड आनी खंय वचपाचो आहा भितर? इंटरनल रोड आनी खंय वचपाचो ना. फक्त 2 गाडयो सुटा इतको जर तुमी कॉम्प्रमायज करून रस्तो दिलो तितको पुरो. आमकां जी एम्बुलन्स येता ती एम्बुलन्स येवपाक वचपाक जाय. फायर ब्रिगेड चुकून केन्ना खंयसरी उजो लागत जाल्यार फायर ब्रिगेड येवपाक वचपाक जाय. गांवांतलो रस्तो येदो व्हडलो आसल्यार पुरो, आमकां तो हायवे बांदपाचो ना. आमकां हायवे कितें तो 4 लेन रस्ते बांदपाचे ना. त्या खातीर म्हाजें सरळ म्हणणें आसा की तेंच्यांनी एक पंचायतीत ठराव घेवचो आनी तेजी धाडला तेजी कॉपी म्हाकाय दी. पूण तुमकां जें म्हणटा पळय न्ही, अरे लोकांची घरां मोडून रस्ते कितें करपाचे आहा? हांव परत एक सांगता, लोकांची घरां मोडून आमकां रस्ते नाका. शेवटी रस्ते लोकांक जाय, ती घरां आसलेल्यार रस्ते जाय. म्हणून चुकोन जे अपप्रचार करता तांकां हांव सरळ सांगता, आमकां एक सुद्दां कोणाच्या घराक म्हणजे घर मोडपाचें काय घराच्या चिऱ्याक सुद्दां हात लावपाचो ना. इतके पयल्यान पयलीं हांव क्लियर करता. आमी घरां मोडपाक ना, आमी घरां बांदपाक आसा. हांवें कित्याक सांगता, घरां मोडपाक ते आसात, हांव तुमकां कळोंक जाय म्हणून सांगता. सर, आता
दीस इज युअर सेकंड सभा. टोटल तुमी आमी थंय म्हणसर या थंय एक उबे रावन करपाक मेळटा. टोटल तुमी आतां दिसाक कितलीं भाशणां दिता? हांव कंटिन्युअसली सकाळपासून सांजोपर्यंत सगळ्या जिल्हा पंचायत मतदारसंघांनी म्हाजो वचपाचो प्रयत्न आसा. ऑलमोस्ट आमी 40 मतदारसंघांतल्यान आमी जे इलेक्शन लडयता 5 ते 6 3 मतदारसंघ युती खातीर सोडल्या आनी 6 ते 7 मतदारसंघांनी आमी सपोर्ट केला. म्हळ्यार गोंयांतले ऑलमोस्ट 40च्या पेक्षाय चड मतदारसंघ आमी कवर केल्या. दिसाक जवळपास अशें म्हटल्यार आसत जाल्यार 5 ते 6 झेडपी कॉन्स्टिट्युएन्सीनी हांव वता. 6 सभा मिनिमम एड्रेस करता. सकाळच्या आदेसात 3, सांजच्या आदेसात 3. मदीं लागपी एखादे कार्यालयाचें इनॉग्रेशन आसतलें, बाकी की वोटर्सांक मेळप हे कार्यक्रम मदीं करता. दनपारचो फक्त ब्रेक जर सोडलो आसत जाल्यार चडांत चड लोकांक मेळटलो हाजो प्रयत्न करता. सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी चडांत चड लोकांक मेळपाचो म्हजो प्रयत्न. ओके, तुमी 2च मिनटां घेता आनी परत तुमकां मेळटलें. आतां सद्या हांगा आसा एक म्हणजे आमी पळयलें की म्हजें घर स्कीम वॉज इट टायम फॉर जिल्हा पंचायत इलेक्शन? कारण तुमच्या प्रत्येक भाशणांनी तुमी म्हजें घर स्कीम बिकम्स युअर फोकस पॉयंट ऑफ दी. ऑफकोर्स म्हजें घर ही स्कीम जी आसा पळय न्ही, दीस इज एन म्हज्या सरकाराचो एक बऱ्यांतलो बरो प्रोग्राम आसा म्हणपाक काय हरकत ना. हांवें ज्या पद्दतीन स्वयंपूर्ण गोंय प्रमोट केलें आनी स्वयंपूर्ण गोंय हे 100% लोकांक ताचो फायदो जालो. 13 फ्लॅगशीप प्रोग्राम हर घर नल से जल लेके म्हणजे हर घर शौचालय पासून ह्यो आमी लोकां पर्यंत पावोवपाक शकले, पेनट्रेट करपाक शकले. हांव प्रधानमंत्री इन्शुरन्साच्या बद्दल उलयतालो. आज म्हाका प्रावड फील जाता की आमी नॅशनल लेवलाचेर प्रधानमंत्री इन्शुरन्सात पयले राज्य आसा ही स्कीम एचिवमेंट करपी. त्याच धर्तीचेर म्हजें घर ही स्कीम फाटल्या 60 वर्साच्या कार्यकाळांत हांवें पळयलें की गोंयकाराचें जें मूळ घर आसा, गोंयकार जो रावता तें घर आज कायदेशीर ना, पण ताका कायदेशीर स्टेटस दिवपा खातीर काडलेली ही स्कीम. म्हाका खात्री आसा 2027च्या पयलीं हांवें प्रत्येकाचे जेणी फॉर्म भरता ताका तेजें घर कायदेशीर करून दितलो. म्हणून तें प्रमोट करप आनी ज्या पद्दतीन ताका विरोधी पार्टीनी अपोज केला हेंय लोकांक कळपाक जाय. म्हणजे तेंच्यांनी लोकांक विरोधकांक लोकांची घरां कायदेशीर जाल्लीं नाका म्हणून म्हाका दिसता तेंच्यांनी विरोध केलो. पण म्हजें सरकार जें आसा, म्हजे कार्यकर्ते म्हजें घर ही स्कीम सगळ्यांच्या पर्यंत पावयतली आनी सगळ्यांच्या पर्यंत सगळ्यांची घरां ही कायदेशीर करून दितली. कोणाचेरूच टांग ती तलवार उरची न्ही. म्हणजे कोर्टाच्या आदेशात म्हजें घर मोडटलें काय कितें, कोमुदादीचो फाल्यां सकाळी कमिटी बदलली काय म्हजें घर मोडटलें काय कितें, 20 पॉयंटांतल्या घरांक कोणी जरी कंप्लेन दिली जाल्यार म्हज्या घराचेर परत मोडपाची पाळी येतली काय कितें, हें जावचें न्ही. म्हणून म्हजें घर हें प्रत्येकान फॉर्म भरचो आनी घर कायदेशीर करचो. तुमी नाव यू आर एक्चुअली तांकां सांगता की विरोधक आसा तांकां विचारा हो प्रश्न तुमी कित्याक विरोध केलो, तुमी कित्याक विरोध केलो, प्रत्येक सभेतून तुमचें हें अशें. हय, हांव सांगता मुद्दामून. कारण म्हजें घर स्किमीचेर हांवें विरोधकाक तेन्नाय सांगलेलें द फ्लोर ऑफ द हावस तुमी विरोध कित्याक करता पळय न्ही ताच्या फाटलें कारण सांगचें. कारण कायद्यान जर आमी रायट आसा म्हणजे गव्हर्मेंटाची लँड इफ सपोज कोणी एनक्रोच केलें आसत जाल्यार तेजें आतां घर मोडून उडोवनूच आमी गव्हर्मेंटाक तेजे पयशे घेता म्हणजे गव्हर्मेंटाचो रेव्हेन्यू गव्हर्मेंटाक मेळटा. कोमुदादीच्या जागेत बांदलेलें घर इट इज एन रायट फॉर शेल्टर हो प्रत्येकाचो अधिकार आसा. पण तेणी बांदला तें आतां मोडून उडोवनूच ताजे पयशे घेवया आनी आमी कोमुदादीक दिवया हें म्हजें म्हणणें आसा. आनी 1972च्या पयलींची घरां जरी भाटकाराच्या जागेत आसली आसत जाल्यार आमच्या मुनकारियल एक्टाच्या प्रमाणे तें घर कदापी मोडूंक मेळना. जाल्यार तें घर कायदेशीर करचें. म्हाजें सांगलेलें तांकां हांवें लेट डिबेट ऑन द फ्लोर ऑफ द हावस. पण तेंच्यांनी डिबेट करिनासतना ह्या बिलाक विरोध केला. आनी म्हणून म्हाजें म्हणणें तेंच्यांनी विचारचें, तेंच्यांनी लोकांक हेजें उत्तर दिवपाचें गरज आसा. म्हणून हांव सांगता लोकांक विचारात कित्याक विरोध केल्लो पळय न्ही तो विचारात. म्हणजे म्हाकाय कळो न्ही की तांकां फक्त लोकांची घरां कायदेशीर जाल्ली नाका आसली काय डॉक्टर प्रमोद सावंत आनी ही म्हाजें घर स्कीम हाडला म्हणून ती विरोध करताले हेंय कळो न्ही. कारण इट इज अ बेनिफिशियरी स्कीम, ही लोकांक खरें म्हणल्यार गरजेची आसली, ती हांवें हाडल्या. म्हणून हांव लोकांक सांगता विचारात तांकां. ताचेर वोट स्विंग जातली अशी दिसता तुमकां ह्या ऑफकोर्स म्हाजें तर म्हणणें आसा की लोक जे आसा पळय न्ही लोकांक शेवटी म्हजें घर ही स्कीम लोकांक कळ्ळ्या. कारण ऑनरेबल होम मिनिस्टर अमित शहाजी हे जेन्ना येयल्ले तेंच्या सभेचो अफाट जेन्ना प्रतिसाद आमी पळयलो तेन्नाच लोकांक कळ्ळें की ही स्कीम जी आसा पळय लोकांक आवडल्या. आनी ऑफकोर्स जो आपल्याक बेनिफीट दिता ताका सदोदीत वोट मारता म्हणून म्हाज्या पक्षाच्या वाटेंतल्यान लोक रावतले हाची म्हाका खात्री आसा. दोनूय जिल्हा पंचायतींनी आमी भारतीय जनता पार्टी भोवमतान आमी निवडून येता हेजो म्हाका विश्वास आसा. सर केजरीवाला विशयी आनी एक घेता देन 2च मिनटां चड घेता. केजरीवाल हांगा आयल्या आनी ताणें एलिगेशन केल्लें आसा की 13 वर्साचें करप्ट गव्हर्मेंट तुमी सोंपोवपा खातीर आतां पावलां उबारची पडटली. हॉनेस्ट पॉलिटिक्स दिवपाचें काम फक्त आम आदमी पार्टी करता. केजरीवालान तरी हें सांगचें न्ही. करप्ट सरकार तेजें आसलें म्हणून ताका दिल्लीच्या लोकांनी ताका घरा धाडला.
त्या मनशान हांगा येवन आमच्या सरकाराचेर उलोवचें न्ही. ट्रान्सपरन्सी आनी डिजिटलायजेशन्स म्हज्या सरकारान जे रिफॉर्म्स केल्या हे इतके पयलीं केन्नाच करूं नासले. त्या खातीर आय एम शुअर की म्हज्या सरकारात जे आसा एखादी दुसरी चूक हांव ना म्हणना की जो इन्सिडंट जालो इट इज एन एक्सिडंट म्हणपाक काय हरकत ना. तेज्या फाटल्यो सगळ्यो गजाली हांवूय आयडेंटिफाय करीत आसा आनी त्यो पनिशमेंट ह्यो सगळ्या खातीर जातल्यो. बट केजरीवाला सारकेल्या मनशाक जो करप्ट आनी जो भितर गेला तेणी येवन म्हज्या सरकाराचेर उलोवचें न्ही अशें म्हाका दिसता. बट एट प्रेझेंट ताका दिसूंक लागला आसतलें की बरेचशे म्हणजे आमचे थोडे कडेन फायट्स जी आसा ही आम आदमी पार्टी कडेन आसा म्हणून तांकांय दिसूंक लागला आसतलें थोडे कडले सीट आमी जिखता म्हणून कदाचित म्हणजे माजी मुख्यमंत्री हांगासर आयला आनी तो ग्रावंड लेवलाचेर येवन कॅम्पेन करता अशें दिसपाक लागलेलें आसा. सर आनी हाजे बद्दल बर्च बाय रोमियो लेन ते दिसा तुमी पाविल्ले त्या वेळाचेर. त्या वेळार तुमी कांय मिनटां भितरूच सांगलें की हांगा इलिगॅलिटी आशिल्ली म्हणून. म्हाका पळयता क्षणी काही गजाली ज्यो दिसल्यो ते हांव ताचेर उलयलां. म्हणजे इट इज वी वॉन्ट टू व्हेरीफाय द ईच अँड एवरीथींग म्हणून तर आमी मॅजिस्ट्रेट कमिटी घातल्या, परत ऑडिट कमिटी अपॉयंट केल्या, थॉरो इन्व्हेस्टिगेशन जे ते पुलिसाच्या मार्फत जाता. ऑलमोस्ट 3 ऑफिसरांक सस्पेंड केले आनी तातूंत 8 जाणांक आतां पर्यंत अरेस्ट केले. हाजी इन्व्हेस्टिगेशन जी कंटिन्युअसली उरतली आनी जो खरोखरूच कोण कल्प्रीट आसा जेणे मिस्टेक्स केल्या किंवा जेणे जाणून बुजून अशा पद्दतीची जर परमिशन दिल्ली आसत जाल्यार ताचेर एक्शन घेवपाकूच जाय. अशा पद्दतीच्यो म्हणजे हांव हे मुद्दाम कित्याक सांगता ईच अँड एवरी फायल मुख्यमंत्र्या कडेन येयना. सो हेज्या हांवें तर म्हाका दिसता जो इन्सिडंट जाला तेज्या संदर्भांतली खंयचीच फायल केन्नाच हांवें पळोवंक नाशिल्ली आनी एखादें एक जे पयलीं परमिशन दिता तातूंतल्यान जर बाकीची परमिशनां मेळून वता आनी अशा पद्दतीन म्हणजे 25 लोकांची जर जिवीत हानी जाता आसत जाल्यार ते हांव सहन करचो ना, हांव टॉलरेट करचो ना. तांकां बिहायंड द बार्स वचपाकूच जाय आनी तांकां 100% पर्सनली फॉलोअप करून अशा लोकांचें पनिशमेंट ही जातलीच जातली. ते सगळे जाण कशें म्हणटा की सीएमाक अर्द वरा भितर फांतोडेर कशें कळ्ळें की ते ऑफकोर्स न्ही इल्लिगल अशें म्हणून. म्हणजे तुमकां पयलीं खबर आशिल्लें अशें म्हणून. हांव जेन्ना म्हाका इन्सिडंट जायना फुडें आमचे फायर स्टेशन आनी पुलीस ते पावना फुडें म्हाका फोन करून इन्फॉर्म केलें की असो एक्सिडंट जाला म्हणून. एक्सिडंट जाला म्हणिना फुडें म्हाका पयलीं सांगलें की डू नॉट डेथ म्हणून. तरी सुद्दां सोडलें की हांवें वचून पळोवपाक जाय. द चीफ मिनिस्टर इज माय रिस्पॉन्सिबिलिटी थंय पावप. हांव रातचो थंय पावलो आनी रातचो पावल्या उपरांत म्हणजे विज्युलायज करून पळयल्या उपरांत म्हाका एक्सप्लेन केलें. म्हाज्या फायर डिपार्टमेंटान एक्सप्लेन केलें, म्हज्या पुलीस डिपार्टमेंटान एक्सप्लेन केलें आनी फायर डिपार्टमेंटान म्हणजे तांच्यांनी सांगलें की ह्या क्लबाक आमी NOC दिले अशें आमकां दिसना, आमी व्हेरीफाय करता हें म्हाका सांगलें. आनी एकंदर एक्सप्लेन केल्या उपरांत दिसलें की ह्या पद्दतीचे जे क्लब जो आहा पळय न्ही हो म्हणजे टोटल इल्लिगल आसूं शकता हें म्हाका दिसलें. म्हणून हांवें तेन्नाय जो स्टेटमेंट केला की अशा पद्दतीची इल्लिगलिटीज आमी सहन करचे ना. ताका पॉलिटिकल कनेक्शन आसल्यारूय तांकां तुमी बिलकूल हांवें सांगलें पॉलिटिकल कनेक्शन आसलो सुद्दां जाल्यार कोणूच हातूंतल्यान सुटचो ना. जी जिवीत हानी जाल्या ती हांव टॉलरेट करूंच शकना म्हणून हांवें सांगलां की हेतूंतल्यान कोणूच सुटचो ना. ओके तुमकां फुडें मागीर परत एकदां भेटू. सो सद्या आसा आमी पाळे शिरदोन. आमी अशें धरला की जसो टायम मेळटा तशें मुख्यमंत्र्यां कडेन उलयतले कारण तेंची कॅम्पेन सद्या जॅम पॅक आसा. हाजे फुडें वतले आमी मंडूर आनी थंयच्यान ही कॉन्स्टिट्युएन्सी सोंपोवन मागीर दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीन वतली जी म्हत्वाची कॉन्स्टिट्युएन्सी आसा ती म्हणजे कोल्ले. जिल्हा पंचायत इलेक्शन जरी जिल्हा खातीर आसलें तरी पुणून एक चॅलेंज आसता प्रत्येका मुखार की तें जिखप. कारण हाजेच खातीर आतां हो मतदारसंघ एग्जाम्पल घेया, हो सांतांद्रे मतदारसंघ हो मतदारसंघ सद्या आसा RGP कडेन
आनी जो BJPची टिकेट सोदता हांगा किंवा जेका दिसता की BJPची टिकेट मेळटली आनी आपूण जिखतलो ताका प्रूव करचें पडटलें हांगा BJPच्या ZP कॅन्डिडेटाक इलेक्ट करून हाडून की आपले बाबा हांगा होल्ड आसा. सो आमी सद्या आयिल्ले आसा नेवरा पंचायत घरा कडेन आनी थंयच्यान थंयची रॅली कवर करून मागीर फुडें वतले. कित्याक BJP पार्टीक जे कितले कॅन्डिडेट आसात ते मोस्टली आमचे पार्टीचे कॅन्डिडेट. मागता BJP वर्करां कडेन मनांतल्यान आमी काम करया, कित्याक कोणूच ताका वोट मारनाका म्हूण हांव तुमकां अशें म्हणना. जायते जाण म्हणटाले अरे ताका कित्याक वोट मारया, ताका टिकेट दिल्यार ना. मागता BJP पार्टी वर्कर्सां कडेन जे कोण दुखलेले आसत जाल्यार चीफ मिनिस्टर तुमकां सांगतालो आनीक फावट तुमकां सगल्यांक हाजीर आसलेल्यांक महिलांक BJP वर्करांक काळजांतान देव बरें करूं म्हणटा. देवाचो आशिर्वाद, सायबिणीचो आशिर्वाद तुमचेर पडचो आनी आमच्या चीफ मिनिस्टराचेर देवान ताजेर आशिर्वाद, सायबिणीन आशिर्वाद ताका दिवचो आनी आमच्या गोंयच्या खातीर सदांच बरें काम ते करपाक तांणी वावुचें म्हूण मागता. आनीक फावट बाय पावलिना पवार तुमी सगल्यांनी एकवटान नेटान रावचे आनी बाय पावलिनाक आमचे BJPचो वोट 20 तारखेक तुमी मनांतल्यान मागचो आनी जैतिवंत करचें म्हूण मागता. देव बरें करूं. सगळ्यांनी बसला थंय जाग्यार रावन पालखी वयता थंय पांय पडून घेवचे. पालखी वयतून रोखडेच आमी परत सुरवात करतले. समजता भाजपाप्रमाणे आपल्या शक्तिभक्तीद्वारा तुझ्या सांकडे सेवा अर्पण केलेल्या असा सेवा मान्य करून घेऊ. अशा रीतीने त्यांच्या या सेवामध्ये कसले तरी आढळतं सोडी शुभ्राबादात अहमदाबादात चित्रबादात जे किती सुद्धा तुझ्या पायपणांक धरून त्यांच्या जे किती राजकीय क्षेत्रामध्ये कसले तरी आढळकळ सोडी अडचण जे किती स्त्री दोष असले सुद्धा ते सगळे निवारण करून दे. कसले तरी आढळकळ असल्या सुद्धा ते सगळे दूर करून बरे विषय त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये यशलाभ कीर्ती उन्नत स्थानमान उत्तरोत्तर देश रीतीने घडवून दे. अशा रीतीने अडी अडकळस नडेट नसण्यापर्यंत त्यांच्या मना आपलं म्हणजे जे इच्छा असा जे जे किती काम घडपायचं असा जे जे किती कार्य घडपायचं असा देवा ते सगळे तुझ्या आशीर्वाद आणि रीतीने घडवून दे. अडी अडकळस नपर्यंत त्यांच्या मना आपलं म्हणजे जे इच्छा असा ते सगळे परिपूर्ण घडवून दे. बरे विषय आरोग्य सुख शांती समृद्धी अशा रीतीने प्राप्ती घडवून दे. येताना वेताना भवताना फिरतानापर्यंत सांभाळ धरून त्यांच्या मना आपलं म्हणजे जे इच्छा असा ते सगळे परिपूर्ण घडवून दे. सेवा संपूर्ण पंचा प्रयत्नान सगळ्यांच्या घरात सुख शांती समृद्धी आयुष्य आनंद आरोग्य परिवार देवता मान्य करून घेऊ. अशा रीतीने घडवून सेवांमध्ये मान करून देऊ. म्हणजे सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये यशलाभ कीर्ती उन्नत स्थानमान उत्तरोत्तर घडवून दे. येताना वैताना भवताना फिरताना भरून संभाळ धरून शहरावाता सुद्धा कपवताना जे जे किती ते सगळे दूर करून दे. त्याचे किती राजकीय क्षेत्रामधले कसले तरी आढळकळ सोडी अठ्ठण सो जे किती दोष असल्या सुद्धा देवा तुझ्या पायपणान धरून अडियार कळाच नव्हे त्यांच्या मनाप्रमाणे इच्छा असा ते सगळे परिपूर्ण घडवून दे. त्याच्या सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये यशलाभ कीर्ती उन्नत स्थानमान उत्तरोत्तर देशरीतून घडवून दे. अडियार कळाच नव्हे त्यांच्या मनाप्रमाणे इच्छा असा ते सगळे परिपूर्ण घडवून दे. श्री महालक्ष्मी देव संपूर्ण प्रकाश म्हणतो घरांत सुख शांती समृद्धी आयुष्य आनंद आरोग्य ऐश्वर्या तरी दोष असल्या सुद्धा देवा तुझ्या पायपणांक धरून बरे विषयी त्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये उन्नत स्थानमान यशलाभ कीर्ती उत्तरोत्तर घडून दे. त्याका बरे विषयी आरोग्य सुख शांती समृद्धी शरीरातून प्राप्ती घडून दे. येताना वैताना भोवताना फिरतानापर्यंत सांभाळ धरून कसले तरी आढळकळ असले सुद्धा ते सगळे निवारण करून देऊन अडीअर कळस ना आपल्या मनाप्रमाणे जे इच्छा असा ते सगळे परिपूर्ण घडून दे.
बरे विषयानं आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये यशलाभ कीर्ती उन्नत स्थानमान उत्तरोत्तर अब्दी घडवून देऊ त्यांना सगळे आयुर आरोग्य सुख शांती समृद्धी अशा रीतीने प्राप्ती घडवून देऊन सेवा संपूर्ण करूनच्या भरेत अशा रीतीने श्री महालक्ष्मी देव संपूर्ण कृपा शिवंचोर्दून आपल्या घरात सुख शांती समृद्धी आयुष्य आनंद आयुर आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी उत्तरोत्तर अभिवृद्धी कल्याण पावलिना पोस्ट सारकेले जे कॅन्डिडेट आमी दवरला ताका आवड आसा लोकांचें काम करपाची, लोकांच्या घराघराकडे वचून चवकशी करपाची आनी लोकांक त्यो स्किमी पावोवपाच्यो. आनी ताच्याच खातीर म्हाका दिसता की तेणी म्हजें घर हे स्कीम सुद्दां तुमकां खूब बऱ्या पद्दतीन एक्सप्लेन केलें. तेणी आतांय सांगलें खूब जाण बेश्टे रडत आसा म्हाजे कडेन फॉर्म ना फॉर्म ना फॉर्म ना म्हणून. म्हाका दिसता हांगासर थोडे जाण जे निवडून येयल्या पळय न्ही तेंच्यांनी म्हज्या घराक विरोध केलो. म्हाका खबर ना हे विरोध करपी कोण, विरोध करपी काँग्रेस, विरोध करपी कोण आम आदमी पार्टी, विरोध करपी कोण आरजी पार्टी. हांगासल्यान निवडून येयला तेंच्यांनी विरोध केला. कित्याक विरोध केला म्हाका खबर ना. तेणे एक्सप्लेन रायटली केलें. आमी जर कोणायकूय विचारलें तुजें घर कायदेशीर आसा हें म्हणपी तुज्या कडेन कागद कितें आहा, आमी म्हणटले पंचायतीचो हावस टॅक्स रिसिप्ट. हावस टॅक्स रिसिप्ट हो कायदेशीर कागद जावंक शकना. ताका कायद्यान दिल्लें कितें तरी सनद सर्टिफिकेट डेप्युटी कलेक्टराच्यान दिवपाक जाय, पंचायतीन दिवपाक जाय, तुजें घर कायदेशीर आसा हें बरोवन दिवपाक जाय. म्हणून आमी म्हजें घर ही स्कीम हाडली. भाटकाराच्या जागेर रावपी घराक आयजूय बी एनओसी मेळना. ताका टॉयलेट बांदतलो जाल्यार भाटकाराक पांयां पडचो पडटा. ताच्या घरा कडेन 3 मिटरची वाट वयतलो जाल्यार भाटकाराक पांयां पडचो पडटा. भाटकार मागीर पळया रे म्हणटा. नाजाल्यार तो खंय फॉरेनाक बीन आसता ती बी दिना तो. एकदां भाटकार कितें करता खबर आहा, मुणकाराच्या सयत ताका विकून उडयता. खूब जाणांक विकला डायरेक्टली. तो म्हणटा आपलो भाटकारूच बदललो. ह्यान फुडें तें जावचें ना. पूण आमचो इंटेन्शन क्लियर आसा. आमचें इंटेन्शन कितें आसा, म्हज्या प्रत्येक गोंयकाराक तेजें घर जें आसा पळय न्ही ताच्या नांवार जावपाक जाय हें आमचें इंटेन्शन आसा. म्हणून आमी म्हाजी घर स्कीम हाडल्या. जे विरोध करताले ताका तेजी जागा दाखयात. जेंच्यांनी विधानसभेत विरोध केलो आरजी पार्टी आसतली ताका दाखयात आनी ताका सांगात अरे म्हज्या घराक विरोध कित्याक केलो. अरे 95% आमचे गोंयकार आसात जाका आपलें मूळ घर जे पोर्तुगीज टायमा वयलें घर आशिल्लें तेणें आतां रिपेर केलां तरी बारीकशें घर बांदलां. विरोध कोण करतात, जेंचे बंगले आहात. आमकां बारीक मनशाचे 200 स्क्वेअर मिटर जेणी जागो घेवन घर बांदला पळय न्ही ताजें घर आमकां रेग्युलरायज करपाक जाय. जेणी कोणी तरी कुमुदतीच्या जागेन घर बांदलां पळय न्ही ताजें घर आमकां कायदेशीर करपाक जाय. आमी भाटकाराच्या जागेन बांदलेलें घर हें तेजें घर आमकां कायदेशीर जावपाक जाय. म्हणून आमी म्हजें घर ही स्कीम हाडल्या. तांकां विरोध करपाक कांय जावंक ना. ते 7 जाण जे नाचताले पळय न्ही तांचे बंगले आसा तांकां कायदेशीर करपाची गरज ना. तेंच्यांनी सदोदीत हेंच केल्लें आहा. तुमी काँग्रेसीची एक तरी स्कीम म्हाका सांगात. तेणी ज्यो सगळ्यो स्किमी वाचून दाखयल्यो त्यो भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या सरकारात केल्ल्यो आसा. मुद्दामून काडून पळयात. दयानंद सामाजीक सुरक्षा योजना भारतीय जनता पार्टी मनोहरभाई पर्रीकारान सुरू केला. तांची आज जयंती आसा. आयच्या दिसा हांव तांकां याद करता आनी मुद्दामून सांगता गोंयचे भले करपाचें जर कोणी केलें आसत जाल्यार मनोहरभाई पर्रीकारान हेणी पयलीं विचार केल्लो आसा. ते आतां उदय आमी हांगासर सांताक्रूज कॉन्स्टिट्युन्सीन आसले थंय मोडपाक कोणी काडलेलें, काँग्रेसीन काडलेलें. मामीन हाडयलें म्हणून उरलें आनी ती घरां आज आमी कायदेशीर करता. अरे ओपन आसा. त्या खातीर हेंच्यांनी कितें केलां, हांच्यांनी फक्त डिवायड एंड रूल. तूं क्रिस्तांव, तूं हिंदू, तूं मुस्लीम इतकेंच करीत आसा. हांकां लोकांचें भलें करपाचें ना. हांच्यांनी लोकांचें कल्याण केन्ना करूंक ना. म्हणून आमच्या सरकारान जावं ते आयजूय बी आमच्या भयणीच्या लग्नाक 1 लाख रुपया दिवपाचें काम म्हजें सरकार करता. आमच्या भयणीक 1,500 रुपया दर म्हयन्याक घालपाचें काम म्हजें सरकार करता. आनी जाणटेल्यांक 2,000 रुपया अकावंटाचेर घालपाचें काम हें भारतीय जनता पार्टीचें सरकार करता. म्हणून आज तुमची घरां कायदेशीर करपाची स्कीम म्हजें घर ह्या नांवाच्या निमित्तान आमी हाडल्या. आनी म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की ह्या पुराय दोनूय मतदारसंघात म्हणजे आमी म्हणटा की हांगा जरी आत्तां आमचो आमदार नासलो जाल्यार 2027 नक्कीच हांगा कमाळ फुलतलें हांव हे विश्वासान सांगूंक शकता. आनी त्याची मुहूर्त वेळ आमी आतां रावपाक जाय. आनी पावलिना पोक जेन्ना आमी निवडून दितले तेन्ना 2027 विजय आमी निश्चितच करतले. ह्या मतदारसंघांतल्यान परत एकदा कमळ फुलतलें.
जिल्हा पंचायत म्हटलें की आमकां अशें दिसता की गांव आसतलो, गांवचे लोक आसतलो, पंचायत जिल्हा अशें दिसता. पूण ह्या मतदारसंघान येतकर तुमकां कळटलें की जिल्हा पंचायताच्या एरियेन ज्यो गजाली येतात त्यो फक्त गांव न्ही आनी बारीक सारीक गांव न्ही जाल्यार पॉश बिल्डींग. सो आमी सद्या आसा मिल रॉक कदंबा हांगासर आनी हांगा CM येतले आनी तांच्या क्लब हावजान तांची मिटींग आसा ती बी आमी कवर करतले आनी वी वील मीट हिम बिफोर वी एंड दीस प्रोग्राम. उदकाचो प्रॉब्लेम तुमचो राजेशान मांडला, राजेशान सांगला. खरें म्हणजे इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मिल रॉक ओनर. हांव परत सांगता, अशा पद्दतीचो गेटेड कंपाउंड जेन्ना तुमकांय खबर आसा, ओके, जावं ती आमी ताका म्हणटा की रेरा येवच्या पयलीं जरी कॉम्प्लेक्स बांदलो आसत जाल्यार इट इज रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव ऑल द सर्विसीस फॉर द यू पीपल. बट ताणी त्यो फुलफील करूंक ना. वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो, हांव तितून इन डिटेलान वचना. मॅटर इज सब ज्युडियस. राजूजीनी सगळें क्लियर कट एक्सप्लेन केलां. पण एकंदर सगळें आयकल्या उपरांत तेणी मेन जें आसा, हांव इन शॉर्ट म्हणटलो, तुमच्या कडेन फटींगपणां केल्याक म्हणपाक कांय हरकत ना. इट इज अ चिटींग. निव्वळ इट इज अ चिटींग. खरें जर पळोवंक वचत जाल्यार हें तेणी करपाक जायना आशिल्लें. तर तें हांवें सांगलें की हांव कितें करूंक शकता पळय न्ही, एज अ ज्युडिशियली तुमी तुमच्या एडवोकेटाकूय विचारा आनी त्या अनुसार तुमी स्टडी करून म्हाजे कडेन दिया. बींग अ गव्हर्मेंट वॉट आय कॅन इंटरवीन. हांवें सांगलां आतां उदकाचो प्रॉब्लेम नो डावट खरें तेणी करूंक जाय आसलो, तेणी करूंक ना. म्हणजे शैलेशान हांव तो म्हणपालो की आपूण तुमकां सामकें सोंपे भाशेन सांगता म्हणपालो. तुवें म्हणलो बरी स्कीम काडल्या, सगळ्या लोकांची घरां म्हणलो 60 वर्सांचो प्रॉब्लेम तुवें म्हणलो कवर केलो. 60 वर्सांचो प्रॉब्लेम कित्याक पुर्तुगीज गेले म्हणल्यार घरा नांवार जावंक नासली म्हणलो. तें तुज्या तकलेन येयलें आनी तुवें एकूच स्कीम हाडली म्हणलो म्हजें घर, आनी एक फॉर्म भरल्या उपरांत म्हणलो सगळ्यांची घरां सगळ्यांच्या नांवार जाली. आतां आमचो एकूच प्रॉब्लेम आहा म्हणलो, म्हजो फ्लॅट म्हाज्या नांवार कर. नवी स्कीम हाड, म्हजो फ्लॅट आनी म्हणलो ती नांवार कर. बट हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, हो विशय जो आहा पळय न्ही, होय म्हज्या तकलेन आसा. फाटलें 1 वर्स जालें हांवें ऑलरेडी हांवें कित्याक सांगता, हावजींग कॉपरेटीव सोसायटीज गोंयांत जवळपास 2200 हावजींग कॉपरेटीव सोसायटीज रजिस्टर्ड आसा. तुमकां घडये कदाचित खबर आसची ना. हो ऑलरेडी हांवें डिटेलान प्रॉब्लेम सॉल्व केला आनी सगळ्यो हावजींग कॉपरेटीव सोसायटीज आसा. बिल्डरान सोसायटी बांदल्या, फ्लॅट तांकां विकल्या आनी बिल्डर गेलो. तो तेज्या एक्चुअली जागा जी सोसायटीच्या नांवार करपाक जाय आसली ती सोसायटीच्या नांवार तेणी करूंक ना. म्हणून आज फ्लॅट घेतलेलो आहा पळय न्ही, तो आपलो फ्लॅट जाला कितें, लोना दिवंक ना न्ही, लोनाय दिल्या. खंयच्या तरी बँकेन एग्रीमेंट केला सोसायटीचेर आनी ताका लोन दिला, फ्लॅट घे तूं गेलो. म्हणजे पयलो ओनर गेलो, दुसरो ओनर येयलो, तिसरो ओनर येयलो आनी आज ताका प्रॉब्लेम जावपाक लागल्या. म्हणजे ती जर हावजींग सोसायटी डॅमोलिश करून तो नवी बांदतलो जाल्यार ताका बांदूंक मेळना, कारण टायटल इज नॉट क्लियर. म्हणून ऑलरेडी आमी ह्या कॉपरेटीव अमेंडमेंट हाडपाचो ऑलरेडी म्हणजे फाटले फावटी तो क्लियर जालें ना. म्हज्या घरा बरोबर होय विशय ताचे बरोबर आसा, कारण म्हज्या घरा बरोबर होय प्रॉब्लेम सुटूंक जाय. दीस इज ऑल्सो जर कोणी सगळ्या जाणांनी आपले हार्ड अर्न मनी दिवन एक फ्लॅट घेतलेले आसा, कोणी बेश्टे घेवना आनी तेणी सगळ्या जाणांनी इंट्रस्ट पे केला हाज्या खातीर. ताज्या खातीर आमी त्या हावजींग कॉपरेटीवच्या सोसायटीक अमेंडमेंट हाडपाचो केल्लो. इफ इन केस दॅट फेलो इज नॉट डुईंग द सेल डीड, देन ऑटोमॅटिकली हावजींग कॉपरेटीव सोसायटीक तो जागो जो आसा पळय न्ही, हो डायरेक्ट गव्हर्मेंटान सेल डीड करप. बिकॉज लास्ट 20 years यू हॅव नॉट डन द सेल डीड. 20 years ते लोक थंय रावता. ही अमेंडमेंट तितून आमी हाडपाचें आसा. फक्त ताका लिगल प्रॉब्लेम उरलेलो. येता त्या सेशनांत आमी तें करतले. सर लास्ट खुबश्या कॉन्स्टिट्युएन्सीनी तुमकां मातशें हें करचें पडलें की BJP मदीं डिफरन्सीस आसा तांकां एकठांय बी हाडपाक पडलें. इलेक्शन म्हटल्या उपरांत 2-2, 3-3 कॅन्डिडेट आसा बी साहजीक आसा. भितरले एकट्याक कोणाक तरी टिकेट मेळटा. टिकेट मेळ्ळ्या उपरांत बाकीच्या सगळ्या जाणांक कन्विन्स करया जाता. बट चड ना, एक हार्डली 7-8 कॉन्स्टिट्युएन्सीनी आमचे जे कॅन्डिडेट रिसीन आशिल्ले तांकां फाटीं फुडें घेवपा खातीर थोडोसो प्रयत्न करचो पडलो. बट आफ्टर ऑल भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो सातत्यान पार्टी फर्स्ट, नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, थर्ड आपूण हेजेर काम करता.
पूण बऱ्याच जाणांनी फाटी घेवन जो आमचो ऑफिशियली कॅन्डिडेट आसा ताका सपोर्ट केला. बाकीचे कडेन काही व्हडलो आमकां प्रॉब्लेम जावना. आज तुमी जी सेंटाक्रूज झेडपी गेले आनी आतां हांगा येयल्ले आसा आनी दोनी हातूंनी पयले 22 भाजपाक थंय मतदान जावन आशिल्लें. सेंटाक्रूज वॉज प्रॉपर सेंटाक्रूज वॉज फॉर काँग्रेस, RGP वॉज इन सेंटनरी आनी हांगाय बी काँग्रेस. नाव टू गेट दीज वोट्स कन्वर्टेड इन टू BJP इज ऑल्सो अ टास्क. 100% हांवें चिंबल, सांताक्रूज, सांतांद्रे, सांताक्रूज आनी कुंभारजुआ ह्या तिनूय कॉन्स्टिट्युएन्सीनी जरी आमच्या एंटी वोटींग जरी फाटल्या फावटी जालें जर डिफरन्स पळयत जाल्यार व्हडलो नाशिल्लो. बट एक गजाल, जरी ते काँग्रेसीन निवडून येयले ताका काँग्रेसची निती पटनाशिल्ली म्हणून तर राजेश बाब फळदेसाय हो भारतीय जनता पार्टी कडेन आयलो. आमचो रुडाल्फ हो भारतीय जनता पार्टी कडेन आयलो. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जे काम करता ताका इम्प्रेस करून देश प्रथम ह्या भावनेचेर ते जेन्ना भारतीय जनता पार्टी कडेन आयल्या आनी लोकांक खरोखरूच म्हणजे भारतीय जनता पार्टीच जाय आसली. जिल्हा पंचायतीचे सीट हांगा निवडून येयल्या उपरांत हे प्रूव जातलें की हे सगळे लोक जे आसा हे भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान मोदीजीच्या बरोबर आसा, म्हजे बरोबर आसा. कारण देशाचो विकास, राज्याचो विकास हो तांच्या खातीर पयलो आसा. म्हणून म्हाका दिसता ह्या इलेक्शनाच्या उपरांत हे परत एकदां प्रूव जातलें. लास्ट क्वेश्चन, सेमी फायनल म्हणटा एवरी टायम, सेमी फायनल म्हणटा जिल्हा पंचायत इलेक्शन. इज इट ट्रू? डू यू थिंक दीस इज सेमी फायनल अँड दिस विल डिसाइड? हांव हें म्हणटा आसतना खरोखर हांव पयलीं सांगतलो, केरळाची पयले फावटी महानगरपालिका तिरुअनंतपुरम ही पयले फावटी मेजॉरिटीन आमचो महापौर थंय जालो. केरळांतल्या सगळ्या आमचो केरळाचो अध्यक्ष चंद्रशेखरजी आनी पुराय केरळाच्या कार्यकर्त्यांचें खूब खूब अभिनंदन करता. दिस इज एन परिवर्तन. केरळा सारकिल्या राज्यांत जर जाता जाल्यार डेफिनेटली आमी ह्या इलेक्शना कडेन ऑलवेज पळयता आसतना प्रत्येक इलेक्शन हे आमच्या सेमी फायनल न्ही फायनलूच आसता. आमी वयता आसतना फूल फ्लेजीन वता. बट हें इलेक्शन जिंकल्या उपरांत आमकां आनीक बूस्ट येतली की फुडल्या फावटी 2022 परत एकदां 2027 परत एकदां मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल गोंयांत भारतीय जनता पार्टीचें सरकार येतलें. कारण तें लोकांक जाय. हे विरोधक पार्टी बेश्टेच नरकासुरादीस हात वयर केले म्हणून जायना. लोक तांच्या बरोबर कोण ना. लोक नरकासुराच्या बरोबर नासता, लोक देवा बरोबर आसता. ती सगळे लोक जे आसा हे मोदीजींच्या बरोबर आनी आमच्या बरोबर गोंयच्या विकासा खातीर रावतले एक हांव विश्वास व्यक्त यू हॅपी की तांचे अलायन्स जावना म्हणून? त्यांच्या अलायन्स जावं अथवा न RGP was one जावं, factor. लोक जो आहा पळय न्ही रे, लोकांच्या अलायन्स आमच्या कडेन आसा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. आनी त्या खातीर लोक सदोदीत भारतीय जनता पार्टी खातीर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर आमच्या त्यांच्या अलायन्स जावं न जावं हें आमकां पडूंक ना. पूण आमी म्हणटा आमच्या कामाचेर आमचो विश्वास आसा, ताका लागूनच लोक आमच्या कडेन आसा. थँक्यू. So this was last leg of entire campaign trail that we started. आम्ही CM बरोबर ट्रॅव्हल केले 2 मतदारसंघांनी आणि एक ZPचे मतदारसंघ, एक म्हणजे सेंटाक्रूज आणि दुसरं म्हणजे कोल्ली, जे महत्त्वाचे जाल्ले आसा कारण दोन्ही मतदारसंघांनी अटीतटीची लढत दिसत आसा. सो दीस वॉज अ प्रोग्राम ब्रॉट टू यू बाय गोवा न्यूज हब अँड दिस इज अ पार्ट ऑफ अवर GNH OG program. OG is on ground and also original. So keep watching Goa News Hub.